ॲक्च्युली काय माहीत आहे ना, मी काल इथं 1.5 तास थांबलो होतो. आज सकाळी 10 वाजता साहेबांना विनंती करून इथं बोलवलं. आता तुम्ही फक्त इकडची ट्रॅफिक बघा, ठाण्यावरून येणारी ट्रॅफिक 1 मिनिट तरी थांबतो का बघा. इथं यांचं नियोजन योग्य नाही. मी साहेबांना विनंती केलं, कुठं बॅरिकेटर टाकायला पाहिजे. इथं बॅरिकेटरचा पत्ता नाही, इथं स्टाफचा पत्ता नाही. जो स्टाफ आहे त्यांचं, ट्रॅफिकवाल्यांचं, ट्रकवाले ऐकत नाही तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, काहीतरी करा ना. तुम्ही जर त्यांना विनंतीच करा, ऐकणार नसेल तर ट्रॅफिकच होईल ना. आणि काही नाही, मी सकाळपासून आहे साहेब, माझ्या 1.5 तास सोबत आहे. इथं ट्रॅफिक लागली नाही. आता तुम्ही ठाण्या साईडला चेक करा, एक पण ट्रॅफिक नाही. हरिहर साईडने पण गाड्या चालू आहेत, इकडनं पण गाड्या चालू आहेत. नाही तर 2-2, 3-3 तास इकडनं गाड्या थांबतात, इकडनं गाड्या थांबतात. फक्त जी थांबवायची स्टाईल आहे, मी साहेबांना विनंती केली का ते तुम्ही बंद करा. अंजीर पटेल जाम असेल ना, तर त्याच्यासाठी मानकुली जाम का करता? मानकुली जाम करायचं कारण काय? मानकुली फ्री आहे का नाही? तो फ्री करा ना. इथं गाड्या का थांबवता? आणि अंजीर पटेलवर तुम्ही पर्याय काढा ना. मी इथून अंजीर पटेलला पण जाणार आहे. आज मानकुलीचा मी सांगतो ना, ज्या पद्धतीने सोंडे साहेब, सिनियर साहेब यांनाही विचारा, ज्या पद्धतीने आम्ही 1.5 तासापासून थांबलो आहे ना, ट्रॅफिकची समस्या 100% सुटेल. फक्त माझी विनंती आहे ट्रॅफिकवाल्यांना, साहेबांना देखील विनंती आहे का तुम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करा, सुटेल. तर नक्कीच आहे, हे जे ठेकेदार आहेत ना, ठेकेदार यांना पब्लिकनी ठोकून काढायला लागेल, यांच्याविरोधात ॲक्शन घ्यायला लागेल. हे ठेकेदार काम करत नाही. यांना जो राजाश्रय आहे ना किंवा अधिकाऱ्यांचा आश्रय आहे ना, हे सगळे याची चौकशी करायला लागेल आपल्याला. उद्यापासून ठेकेदारांना देखील मी आज त्यांना सांगितले, सगळ्यांनी ते उभा करतो लाईनमध्ये. अधिकाऱ्यांना पण सांगतो, जे अधिकारी या ठेकेदारांना पाठीशी घालतात ना, या सगळ्यांना बोलवतो इथं. आणि नाही आले तर आपण सगळे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊ. रोज मरे त्याला कोण रडे या उक्तीप्रमाणे भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गाची दुरावस्था आपण वाहतूक कोंडीमुळे पाहू शकता. संपूर्ण खारेगाव टोल नाका ते थेट वडप्यापर्यंत अशा पद्धतीची वाहतूक कोंडी या रस्त्यावरती आता झालेली आहे. आपण जी आता पाहताय ती मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे, जी थांबवून ठेवलेली आहे. मोठ्या प्रमाणात ती वाहतूक कोंडी झालेली आहे. तर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यासुद्धा अत्यंत संथ गतीने जात आहेत. विशेष म्हणजे या रस्त्याचं 8 पदरीकरणाचं काम 2018मध्ये सुरू झालं, परंतु ते आजही अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. आणि त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे डायव्हर्ट झालेले आहेत आणि त्यामुळेच या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. असंख्य नागरिक पायीसुद्धा आता या वाहतूक कोंडीमुळे चालत जाताना आपल्याला दिसून येतील. कारण ज्या पद्धतीची वाहतूक कोंडी आहे, तासनतास वाहनं जी आहेत एका ठिकाणी उभी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये वाहन चालक त्रस्त असताना त्या वाहनांमधील प्रवासी असतील, पादचारी जे नागरिक असतील, हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हवालदिल झालेलं आपण पाहू शकता. आता ज्या पद्धतीची ही जी वाहतूक कोंडी या सोडवणुकीसाठी खासदार सुरेश बाळमामा मात्र हे सुद्धा सकाळपासून मालकोनी नाका या ठिकाणी उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहन चालकांना निर्देश देताना दिसून येत होते. परंतु या रस्त्यावरती वाहतूक पोलिसांची कमतरता, त्यासोबतच या परिसरात असलेले गोदाम पट्टा आणि त्यामुळेच या संपूर्ण खारेगाव टोल नाका ते वडप्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना हा सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो. आणि त्यामुळे साहजिकच सर्वच या रस्त्याने प्रवास करणारे त्रस्त झालेले आहेत. यावरती मार्ग निघणार कधी, असाच प्रश्न प्रत्येकजण विचारताना दिसून येतोय. भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.